देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड, हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच त्यांच्या सांस्कृतिक सभ्यतेसाठी आणि पवित्र धार्मिक स्थळासाठी जगप्रसिद्ध आहे. भारतातील काही काही सर्वात सुंदर हिल स्टेशन देखील येथे आहेत. म्हणून ज्यांना प्रवास करायला आवडते ते आनंद घेण्यासाठी उत्तराखंडमधील काही चांगल्या आणि उत्कृष्ट स्थळांचे सलाह. तर जर तुम्ही उत्तराखंडला जाण्याचा विचार करत असेल तर किंवा उत्तराखंडमध्ये एखाद्या सुंदर ठिकाणाचे शोध घेत असाल तर तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला उत्तराखंडामधील टॉप 10 आणि सर्वात आवडत्या पर्यटन स्थळाबद्दल सांगत आहोत. इथे कुटुंब, मित्र, एकटे, गट किंवा हनीमून जोडपे सर्वांनाच या ठिकाणी खूप खूप जायला आवडते. व्हिडिओमध्ये आपण उत्तराखंडमध्ये सर्व ठिकाणांना कसे भेट द्यायची, ते कसे एक्सप्लोअर करायचे, त्या ठिकाणचे वैशिष्ट्य काय आहे आणि त्या ट्रिपसाठी सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे हे जाणून घेऊया. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा. तुम्हाला हिमालयन शिखराचे सौंदर्य दृश्य पाहायला मिळतील आणि भेट देण्याचे सर्वोत्तम वेळ डिसेंबर ते फेब्रुवारी आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणचे दृश्य वेगळे असते. म्हणूनच बरेच पर्यटन येथे स्कीइंग आणि हायकिंगसाठी येतात. ओलीला स्कीइंग कॅपिटल देखील म्हटले जाते. याशिवाय ओली हे 45 किलोमीटरच्या रोपवेसाठी प्रसिद्ध आहे. हे 45 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे 25 ते 30 मिनिटे लागतात आणि या 25 मिनिटात तुम्हाला ओलीचे सर्वात सुंदर दृश्य पाहता येतात. जोशीमठापासून सुरू होणाऱ्या रोपवेने तुम्हाला ओलीला पोहोचू शकता. दोन्ही मार्गासाठी रोपवे तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती सुमारे 500 आहे. ओलीमध्ये तुम्ही कृत्रिम तलाव, घुरशे बोगल ट्रॅक, जोशीमठ, चनापोरे येथे भेट देऊ शकता. पुढील गंतव्यस्थानात मसुरी आहे. मसुरी हे उत्तराखंडमधील शीर्ष पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जिथे प्रत्येक हंगामात बरेच पर्यटक येतात कारण हे ठिकाण खूप सुंदर आहे आणि ते दिल्लीच्या अगदी जवळ आहे. मसुरीमध्ये तुम्ही कॅमेटी पॉर्क, जॉर्ज एव्हरेस्ट पीक, लाल डिब्बा, गेन हिल पॉइंट, कंपनी गार्डन, मसूर लेक, नाग डिब्बा आणि मॉल्ट रोड इत्यादी ठिकाणी जाऊ शकतात. मसूरमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे आणि तुम्ही येथे 2 ते 3 दिवस सहज घालवू शकता. जर तुम्ही येथे 1:45 वाजता बसने गेला असाल तर हॉटेलमध्ये जाऊन स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेणे हा एक चांगला पर्याय असेल, कारण याद्वारे तुम्ही मसुरीतील जवळजवळ सर्व मोठ्या आणि लहान ठिकाणांना सहजपणे भेट देऊ शकता, ज्याचे भाडे सुमारे 500 ते 800 रुपये लागेल. कारण मसुरीमध्ये खूप वाहतूक कोंडी आहे, म्हणून स्कूटी किंवा बाईकने तुमचे ही समस्या काही प्रमाणात सुटेल. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मसुरीला येऊ शकता. बहुतेक पर्यटक नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळ्यात एप्रिल ते जून या काळात येथे भेट देतात. दिल्ली ते मसुरी हे अंतर अंदाजे 275 किमी आहे, जे तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनाने 5 ते 6 तासात सहजपणे पार करू शकता. याशिवाय तुम्ही ओल्बा बस किंवा ट्रेनने देखील येथे येऊ शकता. मसुरीचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन डेहराडून आहे. तेथून तुम्हाला मसुरीसाठी लोकल बस मिळतील. होलोसेम्पी स्लीपर बस देखील दिल्ली ते मसुरी आणि डेहराडूनसाठी धावतात. या यादीतील पुढचे सुंदर ठिकाण नैनीताल हे त्यांचे अद्भुत तलावासाठी, नैसर्गिक पर्वत सौंदर्यासाठी, नौकाविहार आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. नैनीतालमध्ये सर्वात सुंदर मंदिरे, वारसा इमारती, टिप्पण टॉप बर्ड सँक्च्युअरी, स्नो व्ह्यू पॉइंट, मॉल रोड, इको केव्ह गार्डन आणि नॅनो पिका इत्यादींना भेट देऊ शकता. येथील तुम्ही नैसर्गिक तलावावर नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता. नैनीतालमध्ये एक रोपवे देखील आहे, ज्याची लांबी सुमारे 2 किलोमीटर आहे. ती पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 मिनिटे लागतात. या 10 मिनिटात तुम्ही नैनीताल शहर आणि नैनीताल येथे पोहोचाल. हिवाळ्यात ते नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळ्यात एप्रिल ते जून पर्यंत भेट देण्याची वेळ आहे. या दोन्ही ऋतूंमध्ये येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते आणि या काळात हवामान देखील चांगले राहते. दिल्ली ते नैनीताल हे अंतर अंदाजे 320 किलोमीटर आहे, जे तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनाने 6 ते 7 तासात सहज पार करू शकता. याशिवाय तुम्ही या ट्रेनने देखील येऊ शकता. नैनीतालचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कठगोदाम आहे, जे 35 किलोमीटर अंतरावर आहे. या स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुम्ही बस शेअरिंग किंवा खाजगी टॅक्सीने
35 किलोमीटरच्या अंतरावर डोंगरामधून एका तासाच्या प्रवासात पार करू शकता. पुढचे गंतव्यस्थान हरिद्वार आहे. हरिद्वार हे उत्तर भारतातील सर्वात धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक हे पौडी येथे गंगा नदी स्नान करण्यासाठी येतात. आपण येथे पोहोचतो. सकाळी आणि संध्याकाळी येथे गंगा आरती केली जाते. त्यानंतर येथील दृश्य खूप सुंदर दिसते, जे पाहण्यासाठी बरेच लोक येथे येतात. तुम्ही हरिद्वारमध्ये अनेक घाट, संत मंदिरे आणि आश्रमांना भेट देऊ शकता. तुम्ही वर्षभर कधीही हरिद्वारला येऊ शकता. दिल्लीपासून त्याचे अंतर 220 किमी आहे आणि तुम्ही सुमारे 4 ते 5 तासाच्या प्रवासानंतर येथे पोहोचू शकता. याशिवाय हरिद्वारला जाण्यासाठी अनेक गाड्या देखील उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे हरिद्वारला पोहोचू शकता. या यादीतील पुढील गंतव्यस्थान रानीखेत आहे. हे शहर अल्मोडा जिल्ह्यात येते आणि येथून तुम्ही पर्वत देखील पाहू शकता. शिखराचे अद्भुत दृश्य पाहता येते. रानीखेतमध्ये एक गोल्फ कोर्स आहे, जिथे राजा हिंदुस्थानच्या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाते. ते रानीखेतचे मुख्य पर्यटन आकर्षण आहे. याशिवाय तुम्ही राणी तलाव, सनसेट पॉइंट, सफरचंद बाग आणि जुनी मंदिरे पाहू शकता. दिल्लीपासून त्याचे अंतर सुमारे 380 किलोमीटर आहे आणि तुम्ही सुमारे 7 ते 8 तासाच्या प्रवासाने येथे पोहोचू शकता. आणि भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे मे ते ऑक्टोबर आहे. पुढील गंतव्यस्थळ ऋषिकेश आहे. ऋषिकेश जगाची योग आणि ध्यान राजधानी देखील म्हटले जाते. ऋषिकेश त्याचे साहसिक क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही रिव्हर रॅफ्टिंग तसेच इतर अनेक साहस करू शकता. तुम्ही या उपक्रमाचा आनंद घेऊ शकता आणि ऋषिकेशमध्ये कुठूनही ते बुक करू शकता. रिव्हर रॅफ्टिंग ते तुम्हाला त्याच्या कारमधून रॅफ्टिंगच्या सुरुवातीच्या ठिकाणी घेऊन जातील, ज्याची कमाल लांबी सुमारे 16 किलोमीटर आहे आणि तेथून तुम्ही रॅफ्टिंग करताना परत याल. याशिवाय तुम्ही येथे बंजी जंपिंग देखील करू शकता. ऋषिकेशमध्ये तुम्ही सर्व मंदिरे, त्रिवेणी घाट, लक्ष्मण झुला, राम झुला, अनेक प्रकारचे आश्रम पाहू शकता. येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सप्टेंबर ते मार्च आहे. दिल्लीपासून त्याचे अंतर सुमारे 240 किलोमीटर आहे आणि सुमारे 7 ते 8 तासाच्या प्रवासानंतर तुम्ही येथे पोहोचू शकता. आणि या ठिकाणी किंवा हरिद्वारला थेट रेल्वेची सुविधा देखील उपलब्ध आहे. पुढील गंतव्यस्थान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. जिम कॉर्बेट जंगलचे उत्तराखंडचे वन्यजीव अभयारण्य आहे. तुम्ही येथे जीप सफारी देखील करू शकता. येथे तुम्हाला वाघ, हत्ती, इतर अनेक प्राणी पाहता येतील. प्रत्यक्षात येथे 5 प्रमुख झोन आहेत, जे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आगाऊ बुक करावा लागतो. जीप सफारीची किंमत अंदाजे 5,000 रुपये आहे, ज्यामध्ये एकाच वेळी 6 लोक जाऊ शकतात. येथे जीप सफारी सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्टमध्ये केली जाते. सकाळी 6 ते 9:30, दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत. जीप सफारीची किंमत अंदाजे 5,000 आहे, ज्यामध्ये एका वेळी 6 लोक जाऊ शकतात. याशिवाय ते हत्तीची सवारी देखील करू शकता. दिल्लीपासून त्याचे अंदाजे 250 किलोमीटर आहे, जे तुम्ही 5 ते 6 तासात पूर्ण करू शकता. पुढील गंतव्यस्थान कासोनी आहे. कासोनी हे निसर्गरम्य दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. याला उत्तराखंडचे मिनी स्वित्झर्लंड असे म्हणतात. येथे तुम्ही हिमालयीन शिखराचे सुंदर दृश्य आनंद घेत निसर्गाला आणखी जवळून अनुभवू शकता. कासोनीमधील सर्व मंदिरे आणि धबधब्यांना तुम्ही भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही येथे ट्रेकिंग देखील करू शकता. तसेच कासोनी हे तारे पाहण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथून तुम्ही रात्री तारे, स्वच्छ आकाश, चंद्र आणि ग्रहांचे निरीक्षण करू शकता. दिल्लीपासून त्याचे अंतर अंदाजे 430 किलोमीटर आहे, जे तुम्ही 10 ते 11 तासात पार करू शकता. भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळ्यात एप्रिल ते जून या वेळी येथे चांगले हवामान असते. पुढील गंतव्यस्थान लॅन्सडाऊन आहे. लॅन्सडाऊन हे उत्तराखंडमध्ये एक विचित्र ठिकाण आहे. हे तुम्हाला कच्चा निसर्ग पाहता येईल, जिथे तुम्ही कॅम्पिंग आणि जंगल सफारी देखील करू शकता. लॅन्समध्ये तुम्हाला मंदिरे, बुला लेक, संग्रहालय, टीप आणि भेट देऊ शकता. स्नो व्ह्यू पॉइंट आणि नेचर वॉक येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि दिल्लीपासून त्याचे अंतर सुमारे 270 किलोमीटर आहे, जे तुम्ही 5 ते 6 तासात पार करू शकता. यादीचे पुढे गंतव्य चौपाटा आहे. दिल्लीपासून चौपाटाचे अंतर 390 किलोमीटर आहे आणि त्यासाठी सुमारे 8 ते 10 तास लागतात. एक टीप जोडा. चौपाटामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी बरेच काही
ठिकाण आहेत, परंतु ते तुंगाना मंदिरासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. जे सर्वात उंच मंदिर आहे. चौपाटापासून 35 किलोमीटर अंतरावर ट्रेकिंग करून तुम्ही तुंगनाथ मंदिराला पोहोचू शकता. ट्रेकिंगच्या दरम्यान तुम्ही पर्वत आणि निसर्गाचे दृश्याचे आनंद घेऊ शकता. इथे अद्भुत दृश्य पाहता येतात. मार्च ते ऑक्टोबर हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. तर मित्रांनो, उत्तराखंडमध्ये ही टॉप 10 पर्यटन स्थळे जिथे तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्हाला या ठिकाणाबद्दल काही प्रश्न, काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. अशा काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जर तुम्हाला तो आवडला तर असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.